काय म्हणताय? तर 5 राज्याच्या निवडणुका आज जाहीर होणार आहेत. मात्र इंडिया आघाडीमध्ये एकमत आहे का ते एकत्र लढणार? 5 राज्यातल्या निवडणुका आज जाहीर होतील अशी चर्चा आहे. निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद बोलवली आहे त्या बहुतेक तारखा जाहीर करण्यासाठी. 5ही राज्य 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची आणि आम्हाला खात्री आहे या 5ही राज्यामध्ये आमची इंडिया आघाडी एकत्र लढेल आणि 5ही राज्यामध्ये आम्ही विजयी होऊ. त्याच्यापैकी छत्तीसगड हे तर आहेच, इतर सुद्धा 2 राज्य आहेत आमच्याकडे. राजस्थान आहे, मध्य प्रदेश मागच्या वेळेला आम्ही जिंकलोच होतो इंडियातर्फे, यावेळेला परत जिंकून तेलंगणा जिंकण्याची 100% खात्री आहे. त्याच्यामुळे या 5ही राज्यामध्ये निवडणुका व्हायला पाहिजेत, वेळेत त्या होतील. पण या 5 राज्याच्या निवडणुका जाहीर करताना माझं निवडणूक आयोगाला आव्हान आहे की मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्ही कधी जाहीर करताय? 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना तुम्ही मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकेवर जे प्रशासक नेमलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून सरकार कारभार करताय, भ्रष्टाचार बोकळला, अनागोंदी माजली, तुम्ही मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकांचे सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. हा विषय आता नाहीये. बोलिये. सर, दुसरीकडे बघायचं तर आज सुनावणी देखील आहे राष्ट्रवादीची निवडणूक आयोगामध्ये. एकीकडे बाहेर त्यांना विठ्ठल समृद्ध जात आहे शरद पवारांना, तर दुसरीकडे आतमध्ये गेल्यानंतर वकील बाळासाहेबांना विठ्ठल 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 बरं का असं सांगून पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी असं सांगून पक्ष फोडले. भारतीय जनता पक्षानं ही एक नवीन फोडाझोडावर राज्य करा ही नीती या देशाच्या राजकारणामध्ये आणली. घरं फोडायची, पक्ष फोडायची, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टी फोडण्याचा त्यावेळेला प्रयत्न झाला. पण आता शिवपाल यादव आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आलेले आहेत. फोडू द्या ना, तुम्ही किती पक्ष फोडलेत आमचे, तरी मूळ विचार जो आहे हा मूळ पक्षाकडे असतो. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे. लोक जेव्हा म्हणतात शिंदेची शिवसेना, लोक हसतात. लोक म्हणतात अजित पवारची राष्ट्रवादी, त्यांचे लोक म्हणतात, लोक हसतात, लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. शरद पवार हयात आहेत, अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार साहेब हे समोर बसलेले आहेत आणि दावा सांगतायत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करा. मग शरद पवार काय मेळाचा पुतळा काय तिकडे बसलेला? निवडणूक हा विषय आता नाहीये. बोलिये. सर, दुसरीकडे बघायचं तर आज सुनावणी देखील आहे राष्ट्रवादीची निवडणूक आयोगामध्ये. एकीकडे बाहेर त्यांना विठ्ठल समृद्ध जात आहे शरद पवारांना, तर दुसरीकडे आतमध्ये गेल्यानंतर वकील बाळासाहेबांना विठ्ठल 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 बरं का असं सांगून पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते, आमची शिवसेना खरी असं सांगून पक्ष फोडले. भारतीय जनता पक्षानं ही एक नवीन फोडाझोडावर राज्य करा ही नीती या देशाच्या राजकारणामध्ये आणली. घरं फोडायची, पक्ष फोडायची, शिवसेना फोडली, काँग्रेस फोडली, समाजवादी पार्टी फोडण्याचा त्यावेळेला प्रयत्न झाला. पण आता शिवपाल यादव आणि अखिलेश यादव पुन्हा एकत्र आलेले आहेत. फोडू द्या ना, तुम्ही किती पक्ष फोडलेत आमचे, तरी मूळ विचार जो आहे हा मूळ पक्षाकडे असतो.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे. लोक जेव्हा म्हणतात शिंदेची शिवसेना, लोक हसतात. लोक म्हणतात अजित पवारची राष्ट्रवादी, त्यांचे लोक म्हणतात, लोक हसतात, लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. शरद पवार हयात आहेत, अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळेला शरद पवार साहेब हे समोर बसलेले आहेत आणि दावा सांगतायत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा. मग शरद पवार काय मेणाचा पुतळा आहे का तिकडे बसलेला? निवडणूक आयोगालाही काय वाटलं पाहिजे की समोर पक्षाचा संस्थापक बसलेला आहे, अध्यक्ष बसलेला आहे, उद्धव ठाकरे इथे बसलेले आहेत आणि पक्षाला कोणतरी दावा सांगतो. हे प्रकार भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले आहे. हे या देशाची लोकशाही घटना पूर्णपणे खड्ड्यात घालणारे प्रकार आहे. पवारांना हुकुमशाह देखील बोललं गेलं होतं. पवारांना देखील हुकुमशाह हो, ठीक आहे, हुकुमशाह आहोत आम्ही. आमचे पक्ष आहेत, कसे चालवायचे आम्हाला माहिती. ज्या हुकुमशहाने अजित पवारांना 5 वेळा डेप्युटी सीएम केलं, ज्या हुकुमशहाने प्रफुल्ल पटेलला केंद्रापासून राज्यापर्यंत पदं दिली, ज्या हुकुमशहानं तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रिपद दिलं, तुम्ही काय कोणाला हुकुमशहा म्हणता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे शब्द वापरतात. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. तुम्ही आमच्यावर तेच आरोप करताय. हे आरोप तुम्ही करत नसून तुम्हाला दिल्लीतून काळी टोपीवाल्यांचे स्क्रिप्ट येतं, ते तुम्ही वाचून दाखवता. सर, इजराइल में जो है अभी देखिए परिस्थिति आप देख रहे हो कि वॉर वहाँ पे डिक्लेयर कर दिया गया है और उसके साथ साथ इंडिया से महबूबा मुफ्ती जी ने जो है वो पैलेस्टाइन को अपना बैकअप दिया है, तो आप इसको किस तरह से? देखिए, ये एक अंतर्राष्ट्रीय विषय है. बात अगर पैलेस्टाइन की रही तो हमारे देश की एक परंपरा रही है. इंदिरा गांधी जी ने भी यासर अराफत साहब को उस वक्त समर्थन दिया था. तो महबूबा जी ने कोई गलत किया है मैं नहीं कहूँगा, लेकिन ऐसे अंतर्राष्ट्रीय मामले में एक देश की भूमिका होती है. यासर अराफत और इंदिरा जी के जो रिश्ते थे वो भाई और बहन के रिश्ते थे. हमने देखा है इंदिरा जी की हत्या के बाद यासर अराफत दिल्ली में आए थे फ्यूनरल को और फूट फूट कर रो रहे थे. एक रिश्ता हमेशा रहा पैलेस्टाइन के साथ. पैलेस्टाइन को मान्यता देने वाला हिंदुस्तान उस वक्त एक सबसे बड़ा और पहला राष्ट्र था. इतिहास है, इतिहास हमें भूलना नहीं चाहिए. सर, काही शिंदे गटाच्या आमदारांना असं वाटतंय की फडणवीसांनी आता दिल्लीत जावं आणि त्या आमदारांनाही आता मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागावे. हे पहा की आता फडणवीसांवरती काय वेळ आली आहे. शिंदे गटाचे फुटीर आमदार सल्ला देत आहेत की फडणवीस केंद्रात जायला पाहिजे. काय वेळ आली आहे. वहाँ पे डिक्लेयर कर दिया गया है और उसके साथ साथ इंडिया से महबूबा मुफ्ती जी ने जो है वो पैलेस्टाइन को अपना बैकअप दिया है, तो आप इसको किस तरह से? देखिए, ये एक अंतर्राष्ट्रीय विषय है. बात अगर पैलेस्टाइन की रही तो हमारे देश की एक परंपरा रही है. इंदिरा गांधी जी ने भी यासर अराफत साहब को उस वक्त समर्थन दिया था. तो महबूबा जी ने कोई गलत किया है मैं नहीं कहूँगा, लेकिन ऐसे अंतर्राष्ट्रीय मामले में एक देश की भूमिका होती है. यासर अराफत और इंदिरा जी के जो रिश्ते थे वो भाई और बहन के रिश्ते थे. हमने देखा है इंदिरा जी की हत्या के बाद यासर अराफत दिल्ली में आए थे फ्यूनरल को और फूट फूट कर रो रहे थे. एक रिश्ता हमेशा रहा पैलेस्टाइन के साथ. पैलेस्टाइन को मान्यता देने वाला हिंदुस्तान उस वक्त एक सबसे बड़ा और पहला राष्ट्र था. इतिहास है, इतिहास हमें भूलना नहीं चाहिए. सर, काही शिंदे गटाच्या आमदारांना असं वाटतंय की फडणवीसांनी आता दिल्लीत जावं आणि त्या आमदारांनाही आता मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागावे. हे पहा की आता फडणवीसांवरती काय वेळ आली आहे. शिंदे गटाचे फुटीर आमदार सल्ला देत आहेत की फडणवीस केंद्रात जायला पाहिजे. काय वेळ आली आहे. जे राज्याचे मुख्यमंत्री होते, ज्यांनी आपला करंगळीवर 5 वर्ष राज्याचं राजकारण चालवलं, त्यांना कोणतरी ऐरागैरा उठतो आणि सल्ला देतो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ही त्यांचं दुर्दैव आहे. आम्हाला त्यांच्याविषयी कीव येते, बरं का. ही अक्षरशः त्यांची लायकीच काढली. फडणवीसांना लायकी शब्द फार आवडतो, त्यांची लायकीच काढली.
आता बघूया ते काय जातात. आणि केंद्रामध्ये फडणवीसांना खूप काम आहे सध्या. इस्रायलचा प्रश्न सोडवायचा आहे, पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवायचा आहे, मणिपूरचा प्रश्न सोडवायचा आहे. हा, ते आपले मोदीजी फेल झालेले आहेत काश्मीरमध्ये. घर वापसी काश्मीरी पंडितांची राहिलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत. कदाचित शिंदे गटाच्या आमदारांना वाटला असेल त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा निचरा करण्यासाठी फडणवीसांनी दिल्लीत गेलं पाहिजे. जातील. सर इलेक्शन सर हिंदी में बता दीजिए, आज जो है वो 5 राज्यों के जो है वो इलेक्शन अनाउंस होने वाले हो, आप इसको किस तरह से देखते हैं? देखिए 5 राज्यों के चुनाव होने जा रहे हैं टाइम पे. अच्छी बात है. उसमें से 3 राज्यों में तो 5 साल पहले इंडिया यानी कांग्रेस जीत गई थी. इस बार सभी राज्यों में इंडिया अलायंस जीत जाएगी, चाहे मध्य प्रदेश हो, चाहे राजस्थान हो, और तेलंगाना बोनस है. आप देख लीजिए तेलंगाना में भी कांग्रेस जीत रही है. भारतीय जनता पार्टी को 10 सीटें भी तेलंगाना में नहीं मिली. लेकिन मेरा इलेक्शन कमीशन से एक अपील है, 5 राज्यों की चुनाव की तारीख आप डिक्लेयर कर रहे हो. तो मुंबई महानगर पालिका 2 साल से चुनाव के लिए तरस रही. यहाँ की जनता महाराष्ट्र में मुंबई महानगर पालिका के साथ 14 महानगर पालिका के चुनाव अपने रोक कर रखे हैं. और एडमिनिस्ट्रेटर के माध्यम से आप यहाँ लूटमार और भ्रष्टाचार कर रहे हैं. आप यहाँ कब चुनाव लेने जा रहे हैं, ये हमारा सवाल है. सर राज्य में अभी देवेंद्र फडणवीस जी को जो है वो दिल्ली जाने की बातें चल रही है कि उनको बातें नहीं चल रही है. शिंदे गुट के जो कुछ एमएलए है उनका ये सजेशन है कि देवेंद्र जी की कैपेसिटी इतनी बढ़ गई है कि वो दिल्ली में जाकर नेतृत्व करना चाहिए. क्या नौबत आई है देवेंद्र जी के ऊपर. शिंदे गट का एक बेईमान आमदार कहता है कि आप दिल्ली में जाकर काम करो. वही जाइए. दिल्ली में बहुत बड़े बड़े काम पड़े हैं. इजरायल का इशू आया है, पैलेस्टाइन का इशू है, मणिपुर में हिंसा बढ़ रही है, कश्मीरी पंडितों की घर वापसी अब तक नहीं हो रही है. तो शायद अमित शाह और नरेंद्र मोदी फेल हो गए और अब देवेंद्र जी को वहां बुला रहे हैं. जाइए जाइए.